हं, जे आणि आपला मुद्दा रास्त आहे आणि आपला प्रश्नही चांगला आहे. आपल्या हं, प्रश्नानुसार मराठा कुणबी एक आहेत का? तर याबद्दल माझ्या मते आणि माझ्या मनात कोणतीही शंका नाही. हं. हेच मुद्दे घेऊन आम्ही बऱ्याच वेळा तिथे हायकोर्टामध्ये तसेच सुप्रीम कोर्टामध्ये हे मुद्दे मांडले. या मुद्द्याविषयी आपल्याला सांगायचं म्हणजे याची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. हां. अ, 1600 सालानंतर हं, ज्या वेरूळ या ठिकाणी महाराज आणि त्यांचं कुटुंब शेती हा व्यवसाय करत होतं. हं, याचे अनेक असे पुरावे तत्कालीन आहेत. हं, या पुराव्यांचे तात्कालिक सगळ्या नोंदी बघता, हं, ज्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये महाराजांच्या विषयी जे असलेले प्रत्येक मराठा आणि प्रत्येक घरामध्ये याची जी आपल्याला कल्पना आहे, की त्यांची जी जाणीव आहे आपल्या सगळ्यांना हो. किंवा आपण त्यांची मान्यता आपण तिथे घेतो किंवा मानतो. हं, तर ह्या सर्व बाबाजीराजे असतील यांच्याविषयीची ते जो व्यवसाय तिथे करत होते, तो म्हणजे तुमच्या शेती आधारभूत असा व्यवसाय करत होते. त्याचे अनेक निर्वाळे हं, बखरकार, डेरे यांच्या याच्यात सापडतात, हं, आढळतात आणि त्या नोंदी आज तुमचा आणि आमचा किंवा कोणाचाही वाद असण्याचं कारण नाही. तुम्ही आज हा मुद्दा किंवा न्यायालयात हा मुद्दा येणार आहे, हं. ह्या दृष्टिकोनातून त्या लिहिल्या गेलेल्या नाहीये. बरं. याची नोंद सर्वांनी इथे घ्यावी हं. आणि इथे तो वाद होऊ शकतो म्हणून हं. त्या केलेल्या नाही. हां. याचा अर्थ असा, की आम्ही सर्व जे मराठे किंवा जे मराठा ही जात हं, इथे अस्तित्वात नसताना आम्ही सर्व शेतकरी, हं, शेती आधारभूत व्यवसाय करणारे, जे सगळे सरसकट जे आज मराठा आहेत, हे सर्व कुणबी हा व्यवसाय करत होते. हं, कुणबावा त्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत. हं, याचे अपभ्रंश वेगवेगळे आहेत. बी पेरल्यानंतर जमिनीतून पीक येतं. त्याची रक्षा करणं, त्याचं निगराणी करणं, त्याचं खळं करणं, याचे हं, सर्व निर्वाळे या आपल्या बाबाजीराजे भोसले असतील आणि पुढील येणाऱ्या सर्व पिढीने तिथे केले. म्हणजे आपण सर्वांनी केले, अशी हं. आमची एक पहिली माझी मांडणी आहे. हां. दुसरी गोष्ट, तत्कालीन इंग्रज सरकारने आता इंग्रजना या 32 पक्षामध्ये सध्या कार्यरत असलेल्या हं, मुंबई, महाराष्ट्रामध्ये साधारण 32 पक्ष आहेत, जे अस्तित्वात आहेत आणि ते काम करतायत. हं, तर त्यांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं, तर हं, इंग्रज हे कोणत्या पक्षाचे नव्हते. हं, हाही मुद्दा महत्त्वाचा ठरतो आणि या इंग्रजांनी 1872 हं, ते 1932 या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा लेखाजोखा घेतला हं, आणि तो सेन्सस आजही आपल्याला एक आदर्श सेन्सस म्हणून आपण पाहतो. त्यानंतर कोणताही सेन्सस हा शाश्वत व विधिवत झाला अशी मान्यता नाही आणि हं, ते आपल्याला सर्वश्रुत आहे, माहिती आहे. हं, या आधारावर व्हिंटेज डॉक्युमेंट म्हणून सुद्धा याकडे बघितलं गेलं पाहिजे. हं, त्यामध्ये 1902 साली दरम्यानच्या काळामध्ये मराठ्यांना राजश्री शाहू महाराजांनी तिथे आपल्याला आरक्षण 50% दिलं होतं. हं, हीही बाब महत्वाची आहे. ज्या देशामध्ये जी आरक्षणाची सुरुवात झाली, हं. ती राजश्री शाहूंनी केली. याबद्दलही मला वाटतं मान्यवरांच्या मनामध्ये, प्रेक्षकांच्या मनामध्ये कोणतीही शंका असण्याचं कोणतंही कारण नसावं. हो. हे 3 महत्वाचे मुद्दे जी मगाशी मी तुम्हाला सांगितले. हं, महाराजांनी दिलेलं आरक्षण, हं, त्यानंतर 1872 ते 1932 हं, हा व्हिंटेज डॉक्युमेंट आहे. हं. तुम्ही याला आजपर्यंत बरेचसे असे निर्वाळे आहेत. एक 2-3 हजार निर्वाळे आहेत, की ज्यामध्ये हा व्हिंटेज डॉक्युमेंट वापरला गेला बरं. आणि त्यातल्या ज्या नोंदी आहेत, आता त्यावेळी इंग्रजांनी गावागावात तो सर्व्हे करून तो नोंद त्या व्यवसायाची कोणता व्यवसाय नेमका हा प्रत्येक घराघरात, हं, घराआड तो केला होता आणि त्यानुसार त्या नोंदी केल्या होत्या आणि त्याच्यानुसार त्यांचा रेव्हेन्यू त्यांना तिथे मिळत होता. हं. तर ह्या संदर्भात त्यांनी केलेली नोंद होती आणि ती नोंद शाश्वत पद्धतीने आज आपण कोणत्याही न्यायालयामध्ये मांडू शकतो आणि ते सिद्धही झालेलं आहे. बरं. त्यामुळे कोणाचा वाद असण्याचं इथे काही कारण नाहीये. हं, हं, आणि ज्या बखरी लिहिल्यात मगाशी मी सांगितलं, हं, त्याही तुमचा आमचा वाद होईल, हे धोरण ठेवून, डोक्यात ठेवून आजही त्यांनी त्या काळी लिहिलेल्या नाहीयेत. त्यामुळे
आपल्याला इथे सांगायचा हा झाला हिस्टॉरिकल डेटा. 1902 ते साधारण 1942 ते 1952 पर्यंत मराठा कुणबी हे एक होते आणि ते इंटरमिडिएट. देर आर 3 लिस्ट विच हॅज बीन प्रिपेअर्ड अंडर द सेन्सस. त्या 3 याद्या तयार करण्यात आल्या होत्या. त्या यादीमध्ये मराठा समाज, इतर ज्या ओबीसी 182 आपल्या जाती होत्या, ज्याची एनलिस्टमेंट झाली, त्यामध्ये या मराठा समाजाची तिथं समावेश होता. कुणबी मराठा आणि मराठा. यानंतर 1902 नंतर ज्या तुम्हाला माहिती वेदोक्त तो एक प्रकरण झालं आणि ह्या कारणाने मराठा समाजाने बऱ्याच ठिकाणी मराठा ही जात लावण्यास सुरुवात केली. मराठा ही काही जात तशी अस्तित्वात नाही. ती कोणतीही शाश्वत अशी रेकॉर्ड त्याला म्हणत नाही की ही मराठा ही जात आहे. मराठी बोलणार हे मराठा. आणि आपल्याला माहिती आहे की या सर्व कालखंडामध्ये म्हणजे मध्ययुगीन जो इतिहास बघितला, वाचला आणि समजणाऱ्यांना, तर ह्या कम्युनिटीने, ह्या पर्टिक्युलर शेतकरी कुणबी कम्युनिटीने ज्यावेळेस लढाई करण्याची वेळ आली त्यावेळेस लढाया केलेल्या आहेत. आणि त्यानुसार यांना ज्या वेळेस लढायला जायची वेळ आली तर त्यांचं शौर्य तिथे गाजवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी तुमचं तिथे म्हणणं मराठा आहे की हा लावण्यास समाज मूळ सुरुवात कुणबी आहे, मूळ कुणबी बरोबर. आहे. त्याचे दाखले ऐतिहासिक आहेत, त्याच्या नोंदी सुद्धा आणि आहेत. याच दरम्यान हे तिन्ही गॅझेटर आले. आजच्या मागणीकडे मी येतो. याच आधारावर सातारा गॅझेटियर असेल, त्या बॉम्बे गॅझेटियर असेल किंवा हैदराबाद गॅझेटियर असेल, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र पूर्वी महाराष्ट्राचा ह्या सर्व टोपोग्राफीचा विचार केला असता आपल्याला हे 3 गॅझेटियरचा अभ्यास करणं महत्वाचं ठरतं. आणि यात या नोंदी आहेत, याचे कारण तिथे आहेत, त्याचे दाखले आहेत की मराठा कुणबी आहे, तो दुसरा कोणता वर्ग नाहीये. ठीक आहे, मी विचारतो